साहेबांना निवेदन सादर करणार आहे। त्यानंतर आपल्याला जे काही डिवाइसची उत्तर देणार आहे ते आपल्या समोर सांगण्यात येणार आहे आणि तोपर्यंत आपण विनंती करेन गाडी थोडीशी पुढे घ्या म्हणजे लोक सावलीत उभी राहतील। गाडी थोडीशी पुढे घ्या, गाडी थोडीशी पुढे घ्या। निवेदन पत्रक क्लिक करा। सुनील जाधव आपल्याला विनंती करतो आपण पुढे या। त्यानंतर बापू जगदाने आपण थोडंसं पुढे यावं। बंधू आणि भगिनींनो, आजच्या या मार्चात सामील झाल्याबद्दल सगळ्यांचे लाख लाख धन्यवाद। स्थानिक संघटनांनी म्हणजे अडचणीच्या निकालांनी कितीही प्रयत्न केले, पोलीस डिपार्टमेंटने प्रयत्न केले, भास्कर जाधवांनी प्रयत्न केले या मोर्चाची न निघण्यासाठी, परंतु आज आपण मोठ्या संख्येने हजर राहून अडचणीतल्या निकालांना जो प्रत्युत्तर दिलेलं आहे। सर्वांनी समोर यायचंय, समोर मागे इकडे उजव्या हाताला जाणार आता समोर यायचंय सगळ्यांनी। आपल्याला चटके लागले तरी चालतील, आता चटके घ्यायचे आहेत, त्यामुळे कृपया सगळ्यांनी पुढे यायचे आहे। उजव्या हाताला जाऊन बसू नये, चटके देणाऱ्याला चटके द्यायचे। लाईव्ह फोन करणार आहे या प्रथमेश जाधव यायला या सगळ्यांनी पाहिजे। हॅलो, आपल्याला ठाऊक आहे की वंचितच्या माध्यमातून आज हा मोर्चा आयोजन केला गेला आहे। प्रामुख्याने या मोर्चाचं उद्दिष्ट असं आहे की कलबड गाव येथील चिपळूण मधील या कलबड गावामध्ये विद्यमान आमदार आपल्या प्रचाराच्या संदर्भात प्रचाराच्या दरम्यान इथे गावात पोहोचले असताना कलबडचे नागरिक इथे आले असतील, त्यांनी कृपया करून पुढे यायचं आहे। आणि म्हणून तिथे गेल्यानंतर त्यांनी तिथे बहुजन वर्गाची मीटिंग बसली असताना पहिले एक प्रथा होती, ती प्रथा अशी होती की पहिले महारांना वरती सांगितली, ती वरती महार फिरवल्यानंतर एकही घरात माणूस थांबायचा नाही। आणि मग हा त्यावेळचे महार आता बौद्ध झाले म्हणून लोक जमत नाही का असा प्रश्न उद्भवला। आणि त्यावरून जे वातावरण दूषित केलं गेलं, म्हणजे रामपूर सारख्या ठिकाणी पण अस्पृश्यतेवरती बोललं गेलं। आपण निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराच्या यंत्रणा जर तपासली पोलीस यंत्रणांनी तर आपल्याला तिथे इव्हिडन्स सापडेल। त्यानंतर अशा पद्धतीचं आम्ही मग मुंडन केलं, त्यांचा निषेध म्हणून अॅट्रॉसिटी होत नाही म्हणून। आणि ह्या सर्व गोष्टीला नंतर पुढे असा भास्कर जाधवनी रूप आणलं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यामुळे 11 टाके इतकं अपघात करण्याचं काम केलं। आणि म्हणून या साऱ्या गोष्टीचा आज बिमोड करण्यासाठी आपण सारेजण जमलोय। मी विनंती करत की जे काही डीवायएसपी बरोबर साहेबांबरोबर बोलणं होईल, ज्या पद्धतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या मोर्चाचं नेतृत्व ॲडव्होकेट बनसोडे साहेबांकडे दिलं, त्यांना घेऊन आम्ही काही टायमातच जाणार आहोत आणि तिथे जी चर्चा होईल त्या आपल्या समोर कथन केली जाईल। त्यानंतर पुन्हा ज्या गोष्टी करावयाच्या आहेत त्या आपल्याला कशा करावयाच्या आहेत, कोणत्या काय, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। कलबड गावा हे नाव लिहून तरी घेतात। कलबड
हॅलो बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आदरणीय सर्वजित बनसोडे साहेब यापुढे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ते कशा प्रकारे माझ्या शांततेने ऐकायचं आहे ही विनंती. वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अण्णा जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित आजचा हा चिपळूणच्या डीवायएसपी कार्यालयावरच्या या भव्य मोर्चाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या तमाम वंचितांचा आधारस्तंभ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. गुहागर मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार ज्यांना सत्ता आणि संपत्तीचा प्रचंड माज चढलेला आहे अशा भास्कर जाधवांचा माज उतरवण्यासाठी आजचा मोर्चा आहे. मी आपल्या मोर्चाच्या माध्यमातून काल परवाच महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाच्या एका प्रतिकृतीला तोडण्यात आलं आणि ज्या बदमाश माणसानं तोडलं परभणीतल्या भीम सैनिकांनी त्याला भर रस्त्यात तुडवलं आणि परभणी जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्याच्या माध्यमातून हजारो लोकांनी हा इशारा दिलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचे भले आमदार नसतील, खासदार नसतील, पण जर या देशातल्या संविधानाला, इथल्या लोकशाहीला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा माज रस्त्यावर उतरवण्यासाठी सुद्धा आंबेडकरवादी जनता मैदानात असते. त्या परभणीतल्या संविधानाची साधी एक प्रतिकृती तोडली, त्याचा निषेध म्हणून हजारो लाखो लोक आज महाराष्ट्रभरात मैदानात आहेत. या सरकारला, ब्राह्मणवाद्यांना इशारा देण्यासाठी आहेत की तुम्ही तुमच्या मनमानी कारभार करण्याची हिम्मत कराल तर हे लक्षात ठेवा, लाखो संविधानवादी आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत. आमच्या अंगामध्ये कुठलं पाणी वाहत नाही, आजही आमच्या अंगामध्ये सळसळतं रक्त आहे. ते संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात आहेत. बांधवांनो, ही काल परवाची घटना परभणीमध्ये घडली आहे, त्याचा आपण सगळ्यांनी हात वरी करून पहिले आपण निषेध व्यक्त करूया. आणि मी एक घोषणा देतो कि संविधान तो अच्छा है, चलाने वाला मनु का बच्चा है, असं तुम्ही म्हणायचं. अरे संविधान तो अच्छा है, संविधान तो अच्छा है, चलाने वाला मनु का बच्चा है. हेच तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी आपला आजचा मोर्चा. या मोर्चामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका घेऊन, जी संविधानाचीच भूमिका आहे, ही कायद्याचीच भूमिका आहे. आजही महाराष्ट्रातल्या पोलिसांना अॅट्रॉसिटीचा ऍक्ट कळत नाही. 2 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, त्याच्या तोंडावर आपल्या पोरांनी शाई फेकली होती. किती लोकांनी पाहिलं? सगळ्यांनीच पाहिलं. त्या चंद्रकांत पाटलाचा 2 दिवसात माज उतरवणाऱ्या वकिलांपैकी मी एक वकील आहे.
आम्ही कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा 2 दिवसात गुडघ्यावर आणतो. वंचित बहुजन आघाडीची माझ्यासारख्या हजारो वकिलांची फौज महाराष्ट्रामध्ये आहे. पोलीस प्रशासनाने याचं भान ठेवावं की कुठल्या भास्कर जाधवचं या देशामध्ये राज चालत नाही. आजही राज संविधानाचंच चालतं. त्यामुळे कुठल्या पोलीस अधिकाऱ्याचं, कोणत्या आमदार खासदार मंत्र्याचं राज्य चालत नाही. जर त्यांना वाटत असेल की आम्ही कायद्याला खिशात ठेवू, भास्कर जाधवच्या आदेशावर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी जर पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असेल तर आज DYSP सकट तुमच्या सगळ्या पोलिसांना अॅट्रॉसिटी कायद्याचं पुस्तक भेट देण्यासाठी मी आलोय. आणि तुम्हा सगळ्यांना ठणकावून सांगतोय, अॅट्रॉसिटीचं सेक्शन 4, या सेक्शन 4 मध्ये जर कोणता पोलीस अधिकारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून घेण्यात टाळाटाळ करत असेल तर त्याला 6 महिने जेलमध्ये डांबण्याचा कायदा अॅट्रॉसिटीमध्ये आहे. मी आदरणीय DYSP साहेबांना, इथल्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना, मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा वकील या नात्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानंतर मी आपल्या चिपळूण मध्ये आलेलो आहे. आणि चिपळूण मधल्या पोलिसांना माझं सांगणं आहे की चुपचाप अॅट्रॉसिटीचा सेक्शन 31RS भास्कर जाधवला माहित नसेल तर त्याला सांगा की कायदा आहे. कुठल्याही माणसाला कोणत्याही अपमानजनक जातीचा जाहीरपणे उल्लेख करता येत नाही. आणि असा उल्लेख भास्कर जाधव तुम्ही केला आहे, तुमच्यावर 5 वर्ष तुम्हाला जेलमध्ये डांबणारा कायदा आहे. त्यांना भाषण करायची सवय आहे. भास्कर जाधवांना भाषण करायची सवय, त्यांना माहितीच नाही काय भाषण करावं. भाषण करता करता बोलून गेले. आणि ज्या जातीचा तुम्ही नामोल्लेख केला त्या जातीला भारताच्या संविधानानुसार अनुसूचित जाती एवढंच बोलावं लागतं. तुम्हाला त्या जातीचा उल्लेख करता येत नाही. आणि जर भास्कर जाधव यांनी उल्लेख केला असेल आणि जर पोलिसांना या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येत नसेल, मी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करेल, तुम्हालाही सगळ्यांना माझं सांगणं, तुम्ही आज हजारोच्या संख्येमध्ये आल्यानंतर मला एवढं तर कळालं की भले संसद आमची नसेल पण रस्ते आमचेच आहेत. जे पोलीस अधिकारी भास्कर जाधव आमदार असल्यामुळे, तो काय हत्तीच्या कानातून जन्माला आलेला नाही, तो इथलाच आहे. आणि हा कायदा जर राम रहीम बाबा पासून, संजय दत्त पासून छगन भुजबळला जेलमध्ये डांबीत असेल तर भास्कर जाधव कोणसे खेत की मुली आहे. कायद्यानं अनेक मंत्री, मुख्यमंत्री जेलमध्ये डांबलेत. अरविंद केजरीवाल पासून शिबू सोरेन पर्यंत, हेमंत सोरेन पर्यंत विद्यमान मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये कायद्याचा धाक दाखवून डांबलंय. खरंय की खोटं? अरे मुख्यमंत्र्यांना तुम्ही जेलमध्ये डांबता कायद्याची चौकट उभी करून. कोण आहे भास्कर जाधव? तो कायद्यापेक्षा मोठा आहे, तो संविधानापेक्षा मोठा आहे. भास्कर जाधव, तुम्हाला शरम वाटली पाहिजे. 2014ला हेच भास्कर जाधव 32,000च्या लीडनं निवडून यायचे. कितीची लीड होती? आता आले रडत रडत 2800ची लीड आहे. कितीची लीड आहे? आणि नशीब आमचा वंचितचा उमेदवार पडला नाही, नाहीतर तुम्हाला मातीत गाडलं असतं वंचित बहुजन आघाडीने. मागच्या निवडणुकीत
निवडणुकीत आमच्या उमेदवारानं 5,000 मतं घेतले, गुहागरमध्ये घेतले की नाही? भास्कर जाधव 2800 मतांना आमचा पक्षाचं टेक्निकल अडचण झाली, नाही तर तुम्ही या निवडणुकीत आमदार राहिले नसते. मी इथल्या सगळ्या जबाबदार लोकांना माझं सांगणं आहे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना चिपळूणमध्ये यायला मजबूर करू नका. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकरांनी आमचे जिल्हा अध्यक्ष आणि अण्णा जाधव जेव्हा यांनी हा मुद्दा उचलला, सोशल मीडियामध्ये लाईव्ह चालू आहे, कळबट फणसवाडी इथं भाषण केले भास्कर जाधवने, आणि या भाषणामध्ये अनुसूचित जातीच्या एका समाजाचा त्यांनी जाहीर भाषणामध्ये नामोल्लेख करून त्याचा उपवास करून अपमान केला. आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे. मी चिपळूणचे जे कोणी सन्माननीय पोलीस अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगतोय की कृपया तुम्ही सुद्धा कायदा हातात घेऊ नका, नाहीतर तुम्हाला कोर्टामध्ये खेचायची माझ्यावर पाळी आणू नका. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, हे ऐकणारे साक्षीदार या ठिकाणी आहेत, हे बोलणारे आणि फिर्याद नोंदवणारे फिर्यादी या ठिकाणी आहेत. त्यामुळे मी शेकडो साक्षीदार तुमच्या पुढे उभे करतोय. भास्कर जाधवांनी ज्या जातीचा उल्लेख करणं टाळायला हवं होतं त्या जातीचा अपमानजनक त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याचे फिर्यादी इथं उपस्थित आहेत. आणि जर चिपळूण मधले पोलीस अधिकारी भास्कर जाधवांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालत असतील तर मी आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना इशारा देतोय की भविष्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांना 6 महिने जेलमध्ये डांबायची आमच्यावर वेळ आणू नका. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की कायदा काही फक्त सामान्य लोकांसाठी नाही, कायदा हा पोलिसांसाठी सुद्धा आहे. त्यामुळे पोलिसांनी मनमर्जीनं काम करू नये, पोलिसांनी भास्कर जाधवच्या दबावाला बळी पडू नये. हे बोलल्यानंतर त्याचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव यांनी जेव्हा निषेध नोंदवला तर त्या निषेध नोंदवणाऱ्या अण्णा जाधववर हल्ला केला. 11 टाके पडल्यात, नवीन सेक्शन लागलेत त्यांच्यावर BNS चे 118. फरार आहेत का पकडले? काल चुपचाप येऊन बिळात लपले काय ढुंगणात शेपूट घालून. आज मोर्चा आहे म्हणून आरोपी बघा काल रात्री चुपचाप सामील झाले. हे पब्लिकचा दबाव असतो. आपलं सरकार नसलं म्हणून काय झालं, या देशाच्या घमंडी आणि हुकुमशहा नरेंद्र मोदी आणि अमित शहाला सुद्धा गुडघ्यावर आणण्याचं काम पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलं होतं की नाही? त्यामुळे हजारो लाखो लोक जेव्हा मैदानात येतात तर कोणता प्रधानमंत्री कोणता मुख्यमंत्री या सगळ्यांना नीट आणि सरळ करण्याची ताकद या देशातल्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करतोय, खास करून पोलीस अधिकाऱ्यांना. अॅट्रॉसिटीचा दुसरा एक सेक्शन आहे, आता हे सगळे सेक्शन शिकवावे लागतात आम्हाला. अॅट्रॉसिटीचा सेक्शन 18A ज्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीसाठी कोणत्याही इन्क्वायरी अप्रुव्हल घेण्याची गरज नाही, तसं सेक्शन आहे. पोलिसांना माहित नसेल तर त्यांना आमची विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टच्या जागृतीच्या पोलिसांच्या परिषदा घ्याव्या लागतात याची आम्हाला कल्पना आहे. म्हणून पोलीस प्रशासनाला मी नम्रपणे विनंती करतो की हा लढा ज्यांना जातीचा घमंड आहे ना त्यांच्या जातीचा घमंड उतरवण्यासाठी आम्ही मैदानामध्ये आहे. ज्यांना वाटतं की माझी जात मोठी याची जात छोटी, हे छोट्या मोठ्याचा घमंड तेव्हाच उतरला जेव्हा महाराष्ट्रातल्या स्वतःला मोठ्या मानणाऱ्या जाती आरक्षणासाठी भिकेचा कटोरा घेऊन उभ्या झाल्या.
अगोदर म्हणायचे आम्हाला वर घ्या वर घ्या, आता म्हणतात खाली घाला, आम्हाला ओबीसीत घाला. ओबीसी वाले म्हणतात आम्हाला भटक्यात घाला, भटक्यावाले म्हणतात आम्हाला आदिवासीत घाला. अरे घाला यांना कुठंतरी. सगळ्या मोठ्या मोठ्या जाती आरक्षण द्या म्हणून भिकाऱ्याच्या लाईन मध्ये उभे आहेत की नाही? त्यामुळे त्या सगळ्या नव्या भिकाऱ्यांना आमचं सांगणं आहे की बाबा, आरक्षणात आम्ही तुमचे सिनियर, तुम्ही आमचे ज्युनियर. इथं आम्ही सिनियर. सगळ्यांचा माज उतरवलाय भारताच्या संविधानाने. त्यामुळे ज्यांनी कोणी जातीचा नामोल्लेख करून इथल्या आमच्या एका विशिष्ट समाजाला अपमानित करण्याचं काम केलंय, आपण त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा ऍक्ट सेक्शन 3 सब क्लॉज 1 सब क्लॉज R याच्या अंतर्गत आपण गुन्हा नोंदवून घ्यावा. ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी चिपळूणच्या सन्माननीय पोलीस प्रशासनाला, खास करून DYSP साहेबांना विनंती करेल, आम्हाला कृपया पुढच्या कायद्याच्या चौकटी उल्लंघित करण्याचं आमच्यावर आपण नामुष्की आणू नका. आमचा कोणताही पोलीस प्रशासनाशी वाद नाहीये, आमचं कोणत्याही पोलीस प्रशासनाशी भांडण नाहीये. आमचं भांडण भास्कर जाधवच्या दादागिरीच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे. अभी मरे हुए को क्या मारना. त्याची पार्टी गेली, सगळी शिवसेना मेली. आता त्याच्यावर आम्हाला मोर्चा काढायचा नव्हता. बरोबर, उद्धव ठाकरे बी गेलं, ते शिवसेनाही मेली. आता त्याच्यावर काय बोलावं? आम्हाला काय त्यांच्या या परिस्थितीमध्ये बोलायचा इच्छा नव्हती. पण तुम्ही या भागामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही एका समाजाचा अपमानजनक उल्लेख केला, तर तुम्हाला कायद्याचा चाप बसला पाहिजे. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला हे समजलं पाहिजे. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल की शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो. शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो. बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो. और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ये भीम के बच्चों, उस व्यवस्था को आग लगा दो. या ब्राह्मणवादी जातीवादी व्यवस्थेला जाळून खाक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही मैदानात आहेत. हा प्रश्न अण्णा जाधवांचा नाही, हा वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांचा झेंडा घेऊन जो माणूस महाराष्ट्राच्या मैदानामध्ये उभा असतो, त्या प्रत्येक माणसाला संरक्षण देण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे, वंचित बहुजन आघाडीची आहे. म्हणून मी आपल्या तमाम लोकांना विनंती करेल की काल सुद्धा जेव्हा परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती तोडली, काल रात्री बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला. बाळासाहेब आंबेडकरांनी फडणवीसांना इशारा दिला की या सगळ्या बदमाश लोकांना तत्काळ जेलमध्ये डांबा, अन्यथा जर काही वाईट परिणाम असतील तर ते भोगायची तयारी ठेवा. हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाची जागीर नाही. या महाराष्ट्रातल्या मोठ्यातली मोठी पेशवाई आम्ही मातीत गाडलेली माणसं आहेत. त्यामुळं आमच्या सोबत कुठल्याही प्रकारच्या दादागिरीच्या भाषा या महाराष्ट्रातल्या जातीवाद्यांनी करू नयेत, हे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना ठणकावून सांगतोय. आणि आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मला जो पोलीस प्रशासनाला विनंती करायची होती ती मी केलेली आहे. आपलं शिष्टमंडळ प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्याकडे निवेदन द्या. DYSPनं 8 दिवसाच्या आत जर भास्कर जाधवांवर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही तर 8 दिवसाच्या नंतर त्यांना एका वेगळ्या जगात घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. त्यामुळं भास्कर जाधवांसहित जे लोक या अॅट्रॉसिटीच्या
घटनेचं समर्थन करतील, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, त्या सगळ्यांना अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत त्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे. मी एवढीच आपल्याला विनंती करेल. आणि हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जेव्हा जिल्हा अध्यक्षांवर 11 टाके त्यांच्या हाताला पडलेत, जीव घेणा हल्ला त्यांच्यावर केलेला आहे, आणि हा हल्ला करणारी सगळी माणसं ही भास्कर जाधवांची माणसं असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ती माणसं काल अटक झालेली आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे की आपण सर्वजण या मोर्चामध्ये जे सामील झाले आहेत, हा मोर्चा लाईव्ह सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. माझ्या पाठीमागं घोषणा द्या, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, तख्त बदल दो ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. अरे भास्कर जाधव की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे भास्कर जाधव की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. वंचित बहुजन आघाडीचा. मी अपेक्षा करतो की आपल्या सगळ्यांच्या भूमिका ज्या कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीतल्या भूमिका आहेत, कोणत्याही आकस बुद्धीने हा मोर्चा काढण्यात आलेला नाही, कोणत्याही राजकीय सूडबुद्धीने हा मोर्चा काढण्यात आलेला नाही. निवडणुका झाल्या, निकाल लागले, मतदान झालं, त्याच्यानंतर सुद्धा जर भास्कर जाधवांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढत असू तर ह्याच्या पाठीमाग एकच भूमिका आहे, ती म्हणजे जातीचा अहंकार ज्यांना आहे, ज्यांच्या डोक्यात आजही जातीचे किडे वळवळ करतात, त्या सगळ्या किड्यांना ठेचल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आज वंचित बहुजन आघाडी मैदानात आलेली आहे. आपण सर्वजण दोन्ही हात वर करून वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या सोबत आहोत. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या व्यवस्थेला इशारा देतो की आमचे आमदार खासदार जरी नसतील तरी या व्यवस्थेला आणि जातीवादी लोकांना आम्ही डोकं वर काढू देणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि जाता जाता तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. एक शायर आमचा भीमराव अल्लीपुरी म्हणतो की लगाम 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 जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा, लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा, और जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा. जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा. घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा, तू कोशिश तो कर यार, एक दिन वो लाल किले पर भी लगेगा. या ईव्हीएम मशीनीचे घोटाळे करून तुम्ही जिंकला असाल, मत चोरून मताचे घोटाळे करून तुम्ही जिंकलेले बदमाश लोक आहात. तुम्हाला जनतेनं निवडलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जसं कालच बाळासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे की जर निवडणूक आयोगानं तत्काळ या ईव्हीएम मशीनीच्या गडबडीची चौकशी केली नाही तर निवडणूक आयोगाला सुद्धा जेलमध्ये डांबण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात असणार आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, म्हणून आपण सर्वजण येत्या काळामध्ये आपल्याला आणखी वेगळ्या ताकदीची लढाई लढायची. लढाई तयार आहेत का सगळे? या व्यवस्थेला घाबरण्याची आवश्यकता नाही. आपल्या पाठीमाग बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत आणि हे ज्यांना ज्यांना नेते मानतात ना ते सगळे नेते राजगृहाच्या बाहेर हात जोडून बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढे भिकाऱ्यासारखे उभे असतात. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्रातली एक मोठी ताकद आहे. या ताकदीला आपण सगळेजण समजून घेऊया आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करूया. जय भीम, जय शिवराय, खुदा.